गांधी निराधार पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. आपण त्याच्या रिलेटेड खूप इम्पॉर्टंट अपडेट आज घेऊन आलो आहे. तर चला ते आपण अपडेट काय आहे ते बघूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण महाराष्ट्रातील नवीन स्कीम किंवा दिव्यांग बंधू भगिनीसाठी जे नवीन स्कीम या नवीन अपडेट काही आहे ते प्रथमतः आपण या चॅनेलवरती घेऊन येत असतो. आणि दररोज सकाळी 8 वाजता आपल्या चॅनेलवरती सतत एक नवीन अपडेटचा व्हिडिओ येत असतो. तर त्यासोबत मी माझे जे दुसरं चॅनेल आहे ते पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो. जेव्हा तुम्ही ह्या चॅनलच्या खाली याल तर तुम्हाला खाली ह्या ठिकाणी एक चॅनल दिसेल. ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो सॅम घोडके. हे फर्स्ट जो तुम्हाला चॅनल दिसत आहे ह्या ठिकाणी आपण ओपन करून पाहूया. तर ह्या चॅनेलमध्ये तुम्हाला जे गव्हर्मेंट जॉब निघतात, जे की तुम्हाला माहिती असेल, जे बँकिंगचे वगैरे रिक्रुटमेंट येतात, RBIचे रिक्रुटमेंट येतात किंवा RTI वगैरे जे काही रिक्रुटमेंट नवीन येतात, हे आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवीन रिक्रुटमेंट वगैरे येतात त्याच्या रिलेटेड आपण ह्या ठिकाणी अपडेट देत असतो. तर आतापर्यंत ह्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही ह्या चॅनेलला पण सबस्क्राईब करून ठेवा. कारण हा चॅनेल तुम्हाला खूप जास्त युजफुल होणार आहे. ज्यांना गव्हर्मेंट जॉबची खूप गरज आहे त्यांच्यासाठी हा चॅनेल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जे रिक्रुटमेंट येतात आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिव्यांगांसाठी जे रूल्स वगैरे येतात, जे रिक्रुटमेंट येतात, ते सगळी डिटेल्स पण आपण ह्या चॅनलवरती शेअर करत असतो. त्याच्या रिलेटेड व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी बनवत असतो. तर नक्कीच आतापासून ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करून नाही ठेवलेलं तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता. तर चला, जो आपला मेन टॉपिक आहे त्या मेन टॉपिकवरती वळूया. किंवा त्याच्या अगोदर माझं तुम्हाला ब्लॉग चॅनल पण या ठिकाणी बघायची इच्छा असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आपलं जो ब्लॉगिंग चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण हे दाखवू एका दिव्यांगाची कशी एक लाईफस्टाईल असते, ते सगळी डिटेल्स आपण दाखवतो. तर आता जास्त न एक्स्ट्रा टाइम वाया घालवता आपण जे आपला मेन टॉपिक आहे त्या मेन टॉपिकवरती चलूया. तर हे आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार. संजय गांधी निराधार जे पेन्शन आहे त्याच्या रिलेटेड एक खूप महत्त्वाची अपडेट आज आपल्यासमोर या ठिकाणी आलेली आहे. तर हे अपडेट हे आहे की तुम्हाला हयातीचा दाखला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी होणार आहे दाखला हयातीचा. तर ह्यात आतापासून ज्यांनी हयातीचा दाखला काढलेला नाहीये तर त्यांनी नक्कीच हा हयातीचा दाखला ह्या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही ऑनलाईन पण ह्या ठिकाणी काढू शकता हयातीचा दाखला. एक त्याचं ॲप्लिकेशन आहे, ॲप, जे की मी तुम्हाला ह्याच्या रिलेटेड आपल्या चॅनलमध्ये उद्या किंवा परवा नक्कीच व्हिडिओ येईल. कारण आज मी व्हिडिओ त्याच्या रिलेटेड बनवू शकलो नाही, कारण आज माझा ह्या ठिकाणी एक्झाम होता. DBF डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स. तर ह्याच्या रिलेटेड माझा पेपर होता, त्यामुळे मी थोडं त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवू शकलो नाही, अपडेट तुम्हाला देऊ शकलो नाही. कारण तुम्हाला ज्यांनी आता जे बँकेमध्ये जॉब वगैरे करतात त्यांना नक्कीच माहिती असेल की न जॉब करतात किंवा जे बँकिंगची या ठिकाणी तयारी करतात, बँकिंग गव्हर्नमेंट जॉब ज्यांना गरजाचे आहे, ज्यांना बँकिंगमध्ये जायचं आहे, गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे, तर त्यांना हे DBFची एक्झाम आहे खूप इम्पॉर्टंट असते. ज्यांना इन फ्युचरमध्ये बँकर व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी ही एक्झाम खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मी आज ह्या ठिकाणी एक्झाम दिली आणि तुमच्या सगळ्या सपोर्टने ह्याचा रिझल्ट लगेचच्या लगेच लागतो. तर हा आपण ह्या ठिकाणी DBF जे पहिला एक्झाम आहे ह्याचे टोटल 4 पेपर असतात. तर पहिला आपण पेपर ह्या ठिकाणी पास झालो आहे. आता बाकीचे पेपर आणखीन शिल्लक आहेत. तर ते पण दिल्यानंतर जेव्हा त्याचा फायनल रिझल्ट लागेल तर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती कळेल. आणि तुम्हाला हे पण मी सांगू इच्छितो की ज्यांना बँकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांनी बँकिंग वगैरे त्यांना करायचं आहे, बँकिंग त्यांना बँकमध्ये जॉब्स वगैरे पाहिजे, तर नक्कीच तुम्ही जो मी तुम्हाला अगोदर सॅम घोडके चॅनल दाखवलं हिंदी आपलं, तर ह्यामुळेच दाखवलं की तुम्हाला ज्यांना गव्हर्नमेंटची वगैरे तयारी करायची असेल तर नक्कीच तो चॅनल आहे तुम्हाला खूप जास्त युजफुल राहणार आहे. कारण त्याच्यामध्ये आपण जे इंडियन गव्हर्नमेंटचे बँकिंग वगैरे जे कोणत्या रिक्रुटमेंट MPSC UPSC
जे रिक्रुटमेंट येतात सगळ्या रिक्रुटमेंट आपण आपल्या त्या चॅनलवरती कव्हर करत असतो. ते पूर्ण जॉबसाठी चॅनल बनवलेला आहे आणि जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे दिव्यांगांसाठी काही अपडेट येतात ते पण आपण त्या चॅनलवरती शेअर करत असतो. त्यामुळे आतापासून कुणी ते चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं तर नक्कीच ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो किंवा ह्या चॅनलच्या तुम्ही हा चॅनल ओपन केल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ते चॅनल दिसेल. तर जो आपला हे मुद्दा आहे हयातीचा दाखला, हे जे हयातीचा दाखला आहे खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला ह्याचा उद्या किंवा परवा नक्कीच तुम्हाला त्याच्या रिलेटेड व्हिडिओ येईनच की तुम्ही घरी बसून पण जो हयातीचा दाखला आहे ह्या ठिकाणी कसं काढू शकाल त्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. आणि किंवा ऑफलाईन जे आपले दिव्यांग बंधू वगैरे काही ज्यांना विजनचा प्रॉब्लेम आहे, त्यांना दिसायला वगैरे प्रॉब्लेम येते, तर त्यांच्यासाठी पण ह्या ठिकाणी ऑफलाईन तुम्ही हयातीचा दाखला कसा काढू शकाल त्याच्या रिलेटेड पण आपण ह्या ठिकाणी अपडेट घेऊन नक्कीच येणार आहोत. तर यांना काळजी करण्याची काही गरज नाही. तर नक्कीच आपण ते हयातीचा दाखला कसं कसं काढायचं ते पूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. नसेल तर तोपर्यंत तुम्ही दुसरे पण व्हिडिओ पाहू शकता. दुसरे जे आपले यूट्यूबर आहेत त्यांनी ऑलरेडी व्हिडिओ टाकले असले तर छानच आहे. तर तुम्ही त्यांचे पण व्हिडिओ बघून तुम्ही चेकआउट करू शकता. तुम्ही हयातीचा दाखला घरी बसून पण तुम्ही ऑनलाईन आपल्या फोनवरून काढू शकता ऑनलाईन. सध्या मी थोडं यूट्यूबवर ह्या ठिकाणी थोडा मी अपडेट नाही, टायमिंग थोडा माझा होत असल्यामुळे मी काही ना काही करून डेली ह्या ठिकाणी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत असतो, तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो. तर गव्हर्नमेंट रिलेटेड पण तुम्हाला मराठीमध्ये काही गव्हर्नमेंट जॉब जे राहतात आपले, गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला मराठीमध्ये पण व्हिडिओ पाहिजे असले तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता. कमेंटमध्ये मला टाकू शकता. मी तुम्हाला मग आपला जो ह्या चॅनल आहे तर ह्या चॅनलवरती तुम्हाला मराठीमध्ये पण मी गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट वगैरे जे नवीन आलेले आहेत, सध्या काही आलेले आहेत रिक्रुटमेंट गव्हर्नमेंटच्या आणि त्याच्यामध्ये आपल्या दिव्यांगांसाठी खूप जागा अवेलेबल आहेत. तर त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याच्या रिलेटेड पण ह्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सतत घेऊन येत राहील. तर आपला हयातीचा दाखला तुम्ही पूर्ण ह्याच्यावरती फोकस करा. हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तुम्हाला ह्याच्या रिलेटेड मी तुम्हाला बोललो पण आहे की तुम्हाला हे तुम्ही तहसीलमध्ये जाऊन पण काढू शकता जे ऑफलाईन. आणि ज्यांना आहे प्रॉब्लेम आहे त्यांना आधार कार्ड जे आहे आपलं आधार कार्डची डिटेल्स टाकून ह्या ठिकाणी तुम्ही स्वतः आपल्या फोनवरून पण ह्या ठिकाणी काढू शकता. फोनवरून पण ह्याचा काढता येते. तर हेच तुम्हाला एक इम्पॉर्टंट अपडेट द्यायची होती. आणि तुम्हाला हे जे आहे हयातीचा दाखला आपल्याला 30 जून 2026 हे डेट्स लक्षात ठेवा. ह्याच्या अगोदर तुम्हाला हे हयातीचा दाखला तहसीलमध्ये जमा करायचा आहे. तहसीलमध्ये हा जमा करायचा आहे. तर तुम्ही लवकर ह्याची मी डेट सांगितली ह्या ठिकाणी 30 जून. तर ह्या डेटला तुम्ही नक्कीच नेऊन द्यायचं आहे. तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला अपडेट तर मी देतच राहील की सध्या काय सिच्युएशन आहे. आणि आताचे भरपूर जण मला विचारत आहेत की संजय गांधी निराधार जे आता काही जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांची मार्चमध्ये काही जणांची आलेली नाही आहे, काही जणांची एप्रिलमध्ये ह्या ठिकाणी आलेली नाही आहे. आणि आता मग मेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत का नाही ते पण काही जण या ठिकाणी विचारत आहेत आपल्याला. तर ज्यांनी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की ज्यांनी ज्यांनी ह्या ठिकाणी जे आपले डॉक्युमेंट तहसीलमध्ये नेऊन दिलेले आहेत, KYC केलेली आहे, जे की तुम्हाला सांगितलं होतं आधार कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, बँक पासबुक झेरॉक्स, हे सगळं तुम्ही डॉक्युमेंट तहसीलमध्ये नेऊन दिले असतील तर नक्कीच तुम्हाला सांगतो तुमची जी पेन्शन आहे मेमध्ये 100% या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्ही हे लक्षामध्ये ठेवा. तुम्ही डॉक्युमेंट दिले असतील तर 100% तुम्हाला पेन्शन भेटणार आहे. तर आय होप तुम्हाला हे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते समजली असेल. अपडेट जे इम्पॉर्टंट अपडेट आहे ते तुम्हाला प्रॉपर समजली असेलच अशी अपेक्षा करतो. किंवा आणखीन तुमच्या मनामध्ये ह्याच्या रिलेट काही डाऊट वगैरे आले तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि नक्कीच जो आपलं सॅम घोडके चॅनल आहे जो की हिंदी, तर तुम्ही नक्कीच त्याला सबस्क्राईब करून ठेवा. कारण ज्यांना ज्यांना जे यंगश आहेत, ज्यांना गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी तो चॅनल खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट होणार आहे.
आय होप तुम्हाला आजची इम्पॉर्टंट अपडेट समजलीच असेल. तर आणि ह्याच्या रिलेटेड काही डाऊट असले तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा यादीचा दाखला तुम्ही ऑनलाईन कसं घरी बसून काढू शकता ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. आणि ह्या चॅनलवर कोणी पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आपण सतत ह्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.